आज आपण हिस्टोग्राम संदर्भात बघणार आहे. हिस्टोग्राम कसा काढायचा. तर आपल्याकडे समजा स्कोर आहे विद्यार्थ्यांचा आउट ऑफ 100. तर 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100 अशा पद्धतीने स्कोर आहे आणि इथे विद्यार्थी आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स. तर आपण काय करायचं, 60 ते 70 पहिला क्लास, 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 100 असा क्लास आहे. तर हिस्टोग्राम एक्सप्लोर कसा काढायचं ते बघणार आहे. आता 60 ते 70 ची फ्रिक्वेन्सी आहे 5, नंबर ऑफ स्टुडंट इथं 5 आहे. 70 ते 80 मध्ये किती आहेत, 4 आहेत. तर मग 70 ते 80 4, 80 ते 90 मध्ये 4 विद्यार्थी आहेत आणि 90 ते 100 मध्ये 20 विद्यार्थी. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे विद्यार्थी आहेत. तर आता हिस्टोग्राम कसा काढायचा, हा बार डायग्राम आहे, फक्त याच्यात आपले सगळे बार चिकटून असतात. तर आता आपण काय करणार आहे, इथे इन्सर्ट मध्ये जाणार आहे, इथं एरिया चार्ट घेणार आहे आणि मग इथं आपण सिलेक्ट केलं की इथं डेटा येतो, सिलेक्ट डेटा. तर आपण हा अशा पद्धतीने डेटा सिलेक्ट करणार आहे आणि वाय ऍक्सिस वर आपल्याला स्कोर पाहिजे, तो स्कोर आपण घेतलेला आहे. ओके, आता आपण काय करणार आहे, इथून ह्या लाईन काढून टाकूया आणि इथून फॉर्मॅट ऍक्सिसला जायचं. फॉर्मॅट ऍक्सिसला गेले की डेट ऍक्सेस करायचं. मग हा हिस्टोग्राम सारखा दिसतोय बघा. आता हा बार डायग्राम आहे, फक्त आपले सगळे एकमेकाला बार जोडलेले. तर आता इथं मेजर मध्ये आपण 10 दिवसाचा 10 आहे आपला फरक प्रत्येक ठिकाणी क्लास विड्थ. तर आपण इथं फक्त 10 करणार आणि हे करणार. तर अशा पद्धतीने आपल्याला हिस्टोग्राम मिळालेला आहे. हा हिस्टोग्राम, तर हा बरोबर प्रोपोर्शनली करतो. तर अशा पद्धतीने हिस्टोग्राम आपण काढू शकतो. त्याच्यानंतर आपण समजा अशी केस आहे, इथं आपण बघूया की इथं अनइक्वल क्लास विड्थ आहेत. म्हणजे इथं मगाशी आपल्या इथं सगळीकडे क्लास विड्थ 10 होती. आता इथं बघा 60 ते 80 20 आहे, 80 ते 90 इथं 10 क्लास विड्थ आहे, इथं 90 ते 95 आहे, 95 ते 100. मग क्लास विड्थ 20 10 10 5 10 5 5 अशा पद्धतीने आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. आता काय झालं की आपल्याला इथं डायरेक्ट असा हिस्टोग्राम काढता येणार नाही, कारण प्रत्येक क्लासची विड्थ वेगळी आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्लास विड्थ ही प्रोपोर्शनल टू द क्लास विड्थच्या प्रोपोर्शनल आपल्याला फ्रिक्वेन्सी घ्यावी लागणार आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट. तर आपण काय करणार, तर क्लास विड्थ भागिले टोटल स्टुडंट भागिले क्लास विड्थ करणार आहे. तर अशा पद्धतीने मग हे प्रोपोर्शनल आले, प्रत्येक क्लासला प्रोपोर्शनल नंबर ऑफ स्टुडंट आपल्याला मिळतात. मग मगासारखे जसं केलं तसे 60 ते 80 साठी 0.35, 80 ते 90 साठी 0.6 अशा पद्धतीने आपण हे घेणार आणि परत यांच्यासाठी हिस्टोग्राम तयार करणार. आपण इन्सर्ट मध्ये जाणार आहे, इथं आपण 2D चार्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं हे डिलीट करतोय आपण आणि इथं आपण सिलेक्ट डेटा करून एडिट करणार आहे. हे आपण क्लास विड्थ क्लासेस दिलेले आहेत. ओके, आता हे सिरीज काय नको आहे, तर हे सिरीज काढून टाकूया. आपल्याकडे 60 ते 80 वगैरे आलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, फॉर्मॅट ऍक्सिसला क्लिक करणार आहे, इथे डेट ऍक्सेस करणार आहे आणि इथं आपण समजा 10च ठेवलेला आहे. तर हे बघा, हे 60 ते 70, 70 ते 80, 60 ते 80 ला बाबा आहे स्टुडंट, त्याच्यानंतर 80 ते 90 ला त्या प्रोपोर्शनली आपल्याला हे मिळतात, बार मिळतात. तर जेव्हा क्लास विड्थ ही अनइक्वल असेल त्यावेळेला हिस्टोग्राम अशा पद्धतीने आपण काढू शकतो. तर आज आपण हे बघितलेलं आहे हिस्टोग्राम कसे काढायचे. तर इथं आज आपण थांबतोय. थँक्यू.